अतिशय प्राचीन शहरामध्ये, ते म्हणजे उज्जैन शहरामध्ये. उज्जैन हे शहर पूर्णतः शिप्रा नदीच्या किनारी वसलेलं आहे आणि भारतातील मध्य प्रदेशातील इंदोर नंतरचं सर्वात प्राचीन असं शहर म्हणजे उज्जैन. त्याची आपण आजची सर्व माहिती, उज्जैन मंदिराबद्दलची, महाकाल मंदिराबद्दलची सर्व माहिती आपण पुढे बघणारच आहोत. भारतामध्ये सर्वात प्राचीनतम असणारं हे उज्जैन असं शहर आहे. भारतामध्ये मध्य प्रदेशमध्ये सर्वात प्राचीन शहर एक इंदोर म्हणून पण आहे. इथे कसे येणार तर इंदोरपासून 45 किलोमीटरवरती उज्जैन हे शहर आहे. राजा विक्रमादित्य हे प्राचीन काळात उज्जैन या शहरामध्येच होऊन गेले. उज्जैन हे शहर तसं पाहिलं तर खूप प्राचीन शहर आहे. त्याचबरोबर राजा विक्रमादित्यांच्या राज्याची राजधानी उज्जैन शहर. कवी कालिदास आपण ज्यांना ओळखतो ते असे कवी कालिदासांचे शहर म्हणजेच उज्जैन शहर हे आहे. त्याचप्रमाणे 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात महत्त्वाचं एक आपण म्हणूया ज्योतिर्लिंग हे उज्जैन इथे आहे. म्हणजेच महाकाल मंदिर हे उज्जैनचे अतिशय लोकप्रिय मंदिर आहे. अशा प्रकारे उज्जैन शहराला अवश्य भेट देणे. 12 ज्योतिर्लिंग ज्यांचे फिरून होतात, 12 ज्योतिर्लिंग फिरल्यानंतरची जी फलश्रुती होत नाही, तिथे एक महाकाल मंदिराला तुम्ही भेट दिल्यानंतर तुम्हाला सर्व ज्योतिर्लिंगांची फलश्रुती इथे संपन्न होऊ शकते. हेच इथे सांगायचं. शिवम सुंदरम